SP हायब्रिडायझेशनचं लास्ट एक्झाम्पल, मग उद्यापासून नवीन थिअरी चालू करायची. तर SP हायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला एक्झाम्पल घ्यायचा आहे ऍसिटिलीन, त्याला इथाईन पण नाव आहे, इथाईन. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला जो आहे तो C2H2 असतो. ओके, आता इकडे पहा, जसं इथिन आपण घेतलं होतं, इथिन हमने लिया था, तो इथिन में C2H4 उसका फॉर्मूला था. देखो यहाँ पे भी 2 कार्बन है, यहाँ पे भी 2 कार्बन है. ठीक है, लेकिन हाइड्रोजन में डिफरेंस है. हाइड्रोजन यहाँ पे 2 है, यहाँ पे 4 है. तो क्या डिफरेंस है ये हम लोगों को भी देखना है. सो एसिटिलीन जो है, इसमें सेंट्रल एटम इन C2H2, सेंट्रल एटम is in C2H2, central atom is carbon. ठीक है, its atomic number is 6. ठीक है, म्हणून ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहते त्याचं, 1s2, बरोबर आहे, 1s2 2s2 2p2. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. ही 1s2 2s2 2p2. ओके, जैसा आपल्याला माहिती है, जैसा हम लोग पता है कि यहाँ पे अनपेयर्ड इलेक्ट्रॉन कितने हैं, अनपेयर्ड है 2, और वैलेंसी कितनी है कार्बन की, वो है 4. तो वैलेंसी इज ग्रेटर देन नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन. इसके कारण क्या होता है, एक्साइटेशन होता है. ये मैंने इसके पहले हर एग्जाम्पल में क्लियर किया हुआ है, व्हेन एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. ओके, वो हर एग्जाम्पल में. तो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 1s वर काही इफेक्ट नाही होणार, जसंच्या तसंच राहील. तो 2s मधला एक इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल. ठीक है, 2pz मध्ये, और इसमें 1 2 और 1 3, यहाँ का एक यहाँ पे गया. ठीक है, हाँ. तर आता हा झाला तुमचा एक्साइटेड स्टेट. अब हाइब्रिडाइजेशन में क्या होने वाला है. ठीक है, कैसे हाइब्रिडाइजेशन डिटरमाइन करना, कौन सा हो सकता है. अब देखो क्या है, इधर ध्यान दो मेरी तरफ. ये जो एसिटिलीन है, इसका फॉर्मूला मैंने जैसे बताया C2H2 है, तो C2 है और H2 है, मतलब हर एक हाइड्रोजन को हर एक कार्बन को एक एक हाइड्रोजन अटैच है. ओके, अब देखो सिंपल सी बात रहती, थोडंसं लॉजिक लावणं जरुरी असते. आता लॉजिक असं आहे की कार्बन, 2 कार्बन आहे, 2 हाइड्रोजन है, 2 कार्बन है और 2 हाइड्रोजन है. तो हर कार्बन को एक एक हाइड्रोजन है. ठीक है, अब कार्बन की वैलेंसी जैसे हमने इसके पहले बोले 4 है, तो फिर कार्बन 4 बॉन्ड बनाएगा, जितनी वैलेंसी रहती है उतने बॉन्ड बनाता हो. अभी उसमें से ये कार्बन का अगर हमने विचार किए, इसके बारे में अगर हमने सोचे, तो 4 में से जेवढी वैलेंसी असते तेवढे बॉन्ड बनवत असते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जेवढी वैलेंसी तेवढे बॉन्ड तो एटम बनवणार, कोणताही एटम. आता कार्बन की वैलेंसी 4 है और उसने 4 में से एक बॉन्ड इस कार्बन ने बना लिए है, मतलब उसको और 3 बॉन्ड बनाना जरूरी है. तो 3 बॉन्ड वो कार्बन के साथ बना था, ट्रिपल बॉन्ड बना. अब देखो 1 2 3 4, 1 2 3 4. ओके, अब ये हो गया सब तुम्हारा एसिटिलीन का स्ट्रक्चर. अब ध्यान में रखना, कभी भी अगर सिंगल कोवैलेंट बॉन्ड है, सिंगल, तो इट इज ऑलवेज सिग्मा बॉन्ड. सिंगल कोवैलेंट बॉन्ड अगर है तो हमेशा के लिए ध्यान में रखना कि वो
सिंगल कोवैलेंट बॉन्ड है तो वो सिग्मा बॉन्ड है। अगर डबल कोवैलेंट बॉन्ड है एक तो पाई सिग्मा, एक पाई एक सिग्मा रहेगा। और अगर ट्रिपल कोवैलेंट बॉन्ड है तो दोन एक पाई। सिग्मा और दो पाई बॉन्ड रहेंगे। मतलब सिग्मा बॉन्ड किसी भी कंडीशन में सिंगल ही रहेगा। ठीक है, ये मल्टीपल बॉन्ड है, दो यहाँ पे तीन है, तो उसमें से सिर्फ एक बॉन्ड सिग्मा है और ये जो दो है बाकी के वो पाई बॉन्ड है। और मैंने इसके पहले भी तुम लोगों को बताया, पाई बॉन्ड जब बनता है तो वो एटॉमिक ऑर्बिटल से ही बनता है, हाइब्रिड ऑर्बिटल से नहीं बनता। ठीक है, ये सिग्मा है तो ये हाइब्रिड ऑर्बिटल से बनेगा। और ये वाला जो है इट इज ऑल्सो सिग्मा, ये जो है मैं बीच में उसको अलग कलर से बताता हूं। ठीक है, इसको अलग कलर से बता रहा हूं, तुमको लोगों को ध्यान में आएगा। ये रेड कलर से बताएं, ये रेड वाला सिग्मा है और ये सिग्मा है बस, और ये एक सिग्मा है। तो एक ही कार्बन का विचार करो फिलहाल में, क्योंकि हाँ ठीक है। अब एक कार्बन देखो, ये एसिटिलीन में कितने सिग्मा बॉन्ड बना रहा है, एक और एक, दो सिग्मा बॉन्ड बना रहा है एक कार्बन। सिंगल कार्बन फॉर्म टू सिग्मा बॉन्ड इन एसिटिलीन मॉलिक्यूल, one with the carbon and other with the hydrogen. Is that clear? So अब देखो, मैं ये क्यों बता रहा हूं, उसका कारण ऐसा है कि जितने सिग्मा बॉन्ड बनेंगे ना, एक कार्बन जितना सिग्मा बॉन्ड बनाएगा उतने हम लोगों को हाइब्रिड ऑर्बिटल होना है। नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड इक्वल टू नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल। अभी नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड एक कार्बन के लिए बात कर रहा हूं मैं, दोनों कार्बन के बारे में सोच नहीं रहा हूं, सिर्फ सिंगल कार्बन की। तो नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड इज इक्वल टू द नंबर ऑफ हाइब्रिड ऑर्बिटल। तो हमारे पास सिग्मा दो है, इसका मतलब हम लोगों को हाइब्रिड ऑर्बिटल भी दो होना है। ठीक है, अब हाइब्रिड ऑर्बिटल दो अगर होना, हाइब्रिड ऑर्बिटल जर दोन पाहिजे तर हायब्रिडाइज स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s पे नो इफेक्ट। ओके, 1s पर कोणताच इफेक्ट नहीं। अब दो, ये चार ऑर्बिटल है हमारे पास, 2s का एक ऑर्बिटल है और 2p के तीन ऑर्बिटल है। इसमें से सिर्फ दो इन्वॉल्व होंगे, एक s का और एक p का, क्योंकि दो पार्टिसिपेट होंगे तो दो फॉर्म भी होंगे। हाइब्रिडाइजेशन में मैंने तुम लोगों को पढ़ाया हुआ है, दो पार्टिसिपेट होंगे तो दो फॉर्म होंगे। फिर अभी ये दो जो है, एक s का और एक p का, इतने हाइब्रिडाइजेशन में इन्वॉल्व होंगे और उससे दो हाइब्रिड ऑर्बिटल बनेंगे। यह है हमारा हाइब्रिडाइजेशन। अब इसमें एक ऐसा है, एक पी है, करके ये हो गया एसपी हाइब्रिडाइजेशन। और ये जो दो बने, एक और एक, ये जो दो बने वो है एसपी हाइब्रिड ऑर्बिटल, एसपी हाइब्रिड ऑर्बिटल। ठीक है, तो ये हो गया तुम्हारा हाइब्रिडाइजेशन। अब सवाल है ये दो ऑर्बिटल का क्या? तो दीज आर द एज यूजुअल एटॉमिक ऑर्बिटल, दे आर नॉट टेकिंग पार्ट इन द हाइब्रिडाइजेशन। ये है 2pz, सॉरी 2py1 2pz1। ठीक है, हे लिहून टाका पटापट। दिस इज अबाउट द सिंगल कार्बन, नॉट ऑफ द बोथ कार्बन। एकाचं जसं आहे तसंच दुसऱ्याचं राहील सेम, कारण की दोघांची कंडिशन सारखी आहे। हा कार्बन हाइड्रोजन सोबत एक बॉन्ड बनवतो, कार्बन सोबत तीन ट्रिपल बॉन्ड, और ये भी कार्बन देखो हाइड्रोजन के साथ एक, दूसरे कार्बन के साथ ट्रिपल। तो दोनों कार्बन की जो सिचुएशन है इट इज अ सिमिलर। ओके, हो सर। हाँ बाबू, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, म्हणूनच मी हळूहळू घेतोय। 11वीचे कन्सेप्टच महत्वाचे, 11वी जर व्यवस्थित झालं तर 12वीचं जमते, आणि 11वीचं नाही जमलं तर मग 12वीचं जमतच नाही। कारण की भरपूर लोक असे म्हणतात की सर आम्ही 12वी डायरेक्ट ट्युशन लावू, असं होत नसते कधी। बरं असं जाऊ दे, आपल्याला काही गोष्टी करायचं वेळ नाही आपल्याजवळ आता। मला हा पूर्ण
टॉपिक आज हायब्रिडायझेशन संपवायचंच आहे. उद्यापासून मी व्हॅलन्स बॉन्ड हे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी आहे, इट इज ऑल्सो इंटरेस्टिंग, ते मी सुरू करणार आहे. आणि नंतर हे झालं सगळं, दिवाळीपर्यंत संपून जाईल. मग दिवाळीनंतर आपण सुरू करू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. अजून तुमचे ऍडमिशनच नाही झाले, त्याच्यामुळे लोड काही घेऊ नका. तुमचं सेशन जे राहील बहुतेक जानेवारी टू डिसेंबर असं सेशन राहू शकते तुमचं. जानेवारी मध्ये तुमच्या परीक्षा आता डिसेंबर मध्ये होतील बहुतेक, असं चालू आहे गव्हर्नमेंटचा विचार करणे. ज्या परीक्षा आपल्या एप्रिल महिन्यात व्हायच्या, मार्च एप्रिल मध्ये, त्या एक्झाम तुमच्या आता डिसेंबर मध्ये होत जाईल. मग डिसेंबर पासून तर आपल्याला जानेवारी फेब्रुवारी 2 महिने सुट्टी, किंवा मग जानेवारीत जरी सुरू केले कॉलेजेस वगैरे परीक्षा झाल्यानंतर लगेच, तर एप्रिल मे मध्ये सुट्टी राहत जाईल, कारण की ऊन खूप राहते. काहीतरी चालू आहे त्यांचं, पाहू. बरं झालं काय, हे संपलं काय? मग मी समोर जातो ना, मला भरपूर काम आहे ना. हो सर. झालं मुलींनो? झालं सर. बर, समोर चला मग. हो सर. बर, ठीक आहे. ओके, सो आता इकडे लक्ष द्या. एसपी हायब्रिड ऑर्बिटलचं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं. तर एका कार्बनचा आधी काढतोय मी. हा एक एसपी हायब्रिड ऑर्बिटल आणि हा दुसरा एसपी हायब्रिड ऑर्बिटल, असे दोन एसपी हायब्रिड ऑर्बिटल आहे. दिस इज वन एसपी हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस इज अनदर एसपी हायब्रिड ऑर्बिटल. ओके, एसपी आणि एसपी, इथे कार्बन आहे तुमचा. आता या कार्बनचे पहा दोन ऑर्बिटल शिल्लक आहे. किती? दोन. कोणते कोणते? एक पीझेड आणि एक पी वाय. ठीक आहे, थोडस व्यवस्थित काढतो बरं. हा, हे झालं एका कार्बनचं फक्त एसपी हायब्रिड ऑर्बिटल. तर ते दोन होते टोटल, एक एस आणि एक पी चा मिळून दोन बनले ना ते. हे आता तरी पण आपल्याजवळ दोन ऑर्बिटल शिल्लक आहे. कोणाचे दोन ऑर्बिटल? वेदन काहीतरी तरी मला हे कळायला, लाईन ड्रॉ करायला आणि ते स्केल दे. ओके, तर आपल्याजवळ दोन अजून आहे, एक पी झेड, पी वाय आणि पी झेड. हे झालं पी वाय तुमचं. पी वाय हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालं नाही, म्हणून त्याचा शेप पण चेंज होणार नाही. चव्हाण लक्षात येऊन राहिलं रे बाळा? यस सर. हाँ, मराठी समझ में आती ना आप जमरीन धीरे धीरे? हाँ. कोई प्रॉब्लम नहीं ना? कुछ रहा तो मुझे डायरेक्ट बता देना. अब मैंने ये इसके पहले का जो सेंटेंस बोला वो ऐसा है कि पी जेड और पी वाई जो है वो इसमें इन्वॉल्व नहीं हुए, किसमें? हाइब्रिडाइजेशन में, इसलिए उनका शेप चेंज होने वाला नहीं है. शेप किसका चेंज होगा? जो इन्वॉल्व हो जाते हैं हाइब्रिडाइजेशन में उनका. ठीक है, ये है तुम्हारा पी जेड और ये है तुम्हारा पी वाई. चलो इसको पी वाई बोलो ब्लू वाले को, और ये बोलो पी जेड. ये हो गया एक कार्बन का. ऐसे ही रहेगा किसका? दूसरे कार्बन का. तुम्हाला पण डायग्राम काढायची आहे रे बच्चे हो. बच्चा मराठी डायग्राम तुम्हाला पण काढायची आहे म्हटलं. हो, काढतो सर. हा, काढा पटपट काढा. मुलींना तर खूपच इझी जात असेल डायग्राम, रांगोळी काढतात ना ते गर्ल्स. हो सर. हो, तुम्ही तर रांगोळीच काढता, तुम्हाला तर मस्त मजा येते संध्याच्यात. पण तसंही मुलींना डायग्राम वगैरे काढायला जास्त आवडते. डायग्राम मध्ये हुशार असतात ते, आणि पोरं आपले बिचारे डायग्राम मध्ये हुशार नसतात, ते खेळण्यात जास्त हुशार असतात. चला, जे ज्याच्यात हुशार आहे, चांगला आहे, कशात तरी हुशार राहा. जरुरी नाही आहे अभ्यासातच हुशार असलं पाहिजे. कोणती जर तुमच्यात कला असेल, एखादा आर्ट असेल, ठीक आहे,
कुणाला सिंगिंग चांगलं जमत असेल, कुणाला स्विमिंग चांगलं जमत असेल, जो कोणी आर्ट असेल त्याला मोठं करा. प्रत्येक गोष्ट म्हणजे शिक्षणच आहे. असं जरुरी नाही जे मी शिकून आलो तेच शिक्षण आहे, किंवा जे फिजिक्स मध्ये शिकतात, जे बायोलॉजी मध्ये शिकतात तेच शिक्षण असं नसते. प्रत्येक गोष्ट शिक्षणच आहे. ठीक आहे. चला असतो. हे झाले तुमचे हायब्रिड ऑर्बिटल. याला नाव देऊन देतो मी PY आणि PZ. ठीक आहे. रेड कलरचे PZ आहे आणि ब्ल्यू कलरचे PY आहे. आता हे झालं फक्त कार्बन बद्दल. हा कोण आहे रे? हा ब्लॅक कलरचा कोण आहे सांगा बरं? हा SP. हा पण कोण आहे? SP. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस नाही आहे तो. हा. आता इकडे आपल्याला हायड्रोजन लागेल नाही प्लस. हा झाला हायड्रोजनचा 1s. असा एक इलेक्ट्रॉन इकडे दाखवतो, एक इकडे दाखवतो. जिथे शक्य आहे तिथे जहाँ पे पॉसिबल है वहां पे अपोजिट स्पिन बताना. 1s ऑफ हाइड्रोजन. ठीक है. लाइक इधर भी वैसी 1s ऑफ हाइड्रोजन. ठीक है. इसमें एक इलेक्ट्रॉन रहेगा, इसमें भी एक इलेक्ट्रॉन रहेगा. ओके. हाँ. आता याच्यात पण एक एक इलेक्ट्रॉन आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. अब ये जो हमने बताए ये हो गया एक कार्बन का. आहे का माझं? 2 मिनिटं स्टॉप करा तुमचं. माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिट. दिलं का लक्ष? हो सर. हा. हे झालं एका कार्बनचं. ये हो गया दूसरे कार्बन का. ऐसा था हमारा. देखो कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन H यानी H. अब उसमें से ये जो है एक कार्बन का ये हो गया पूरा. 2 हाइब्रिड ऑर्बिटल है उसके और 2 मॉलिक्यूलर ऑर्बिटल है, एटॉमिक ऑर्बिटल है. ये जो है ये कार्बन का ये हो गया 2 हाइब्रिड ऑर्बिटल और 2 एटॉमिक ऑर्बिटल. ये हो गया इस हाइड्रोजन का और ये हो गया ये वाले हाइड्रोजन का. अशी सिच्युएशन आहे. पहा, दिसलं बरोबर? आलं लक्षात? आता याला आपल्याला काय दाखवायचं आहे? इसको अब हमको बताने का है में ये पूरा ओवरलैपिंग बताना है. तो ओवरलैपिंग के लिए मैं डायग्राम देखो कैसे बनाता. आप एक ही इसमें सब हो जाता है. हा. आता हे मिक्स दाखवायचे. पहिल्यांदा हे काढ तुम्ही. ही लाईन तिरपी झाली काय? पहिल्यांदा हे काढतोय. हा झाला एका कार्बनचा. अब इसके साथ ये देखो ये वाला है. अब इसके साथ ये ओवरलैप होने वाला है, तो इसको पहले ओवरलैप बता देता हूं. आलं ओव्हरलॅपिंग. आता मला सांगा हे ओव्हरलॅपिंग कोणाकोणाचं आहे रे? हे ओव्हरलॅपिंग कोणाकोणाचं राहील सांगा. SP गुड SP. गुड गुड गुड. SP ओव्हरलॅप. ठीक है. आता हे हाइड्रोजनचंही दाखवून देतो इकडून. ये हाइड्रोजन इसके साथ ओवरलैप होगा ऐसे और इधर का हाइड्रोजन इसके साथ ओवरलैप होगा ऐसे. आता हे ओव्हरलॅपिंग सांगा कोणता आहे? SPS. हाँ SPS. और ये भी कौन सा है? PS. हाँ. आता पाहतो. आता आपल्याकडे 2 ऑर्बिटल हे शिल्लक आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही ऑर्बिटल काढतोय मी. ऐसा निळं ज्या रंगाने म्हणजे ज्या डायरेक्शननी निळा दाखवला त्याच डायरेक्शन दाखवतो शेवटपर्यंत. आता पाहून घ्या. हा झाला तुमचा. थोडस तिरपा करावं लागतं त्याला. हा झाला तुमचा Y एका कार्बनचा. ठीक आहे. एका कार्बनचा काय झाला? Y. बोला ना थोडस. मलाही बोर होतील मग. हा. आता याचं ओव्हरलॅपिंग दाखवायचं असं. हे झालं एका कार्बनचं म्हणजे YZ आपलं Y. याचा Y याचा Y. ठीक है. इसका Y और इसका Y. अभी हमको निकालना है Z. तो Z हम ऐसा निकालेंगे. ओके. सो
हॅलो, हा बोला. पप्पा क्लास घेत आहे. ठीक आहे. आता हे जे आहे ना, अरे क्लास सुरू आहे, क्लास सुरू झाला. हा झाला पाय बॉन्ड आणि हा पण झाला पाय बॉन्ड. इथे पण तसंच लिहायचं, पाय आणि पाय. याचा अर्थ 4 वेळा पाय बॉन्ड आहे असा नाही होत बरं. त्याचा अर्थ 4 वेळा नहीं है, ये ओवरलैपिंग अपन दाखवून राहिलो फक्त. हे पाहिजे अशी ओवरलैपिंग असते. इसके पहले भी मैंने तुम लोगों को बताया हुआ है. वापस एक बार लास्ट टाइम बता रहा हूँ क्योंकि ये लास्ट एग्जाम्पल है. इसके बाद में ओवरलैपिंग वगैरह ये सब नहीं होने वाला है. ते पाय असं ओव्हरलॅप दाखवतो आपण नेहमी. ते पीचं लॅटरल ओव्हरलॅपिंग असं असते, बरोबर है कि नहीं. म्हणून ते 2 वेळा दाखवतो आपण असं. एक यहाँ पे, एक यहाँ पे, बस वो हिसाब से ही. ठीक है. अब ये जो है ये कौन सा ओवरलैपिंग है बताओ. ब्लू 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 ओवरलैपिंग कोणता है. पीवाय पीवाय. आणि रेट कोणता आहे. PZ. PZ. हा झालं लक्षात. ये झाली याची मॉलिक्युलर डायग्राम. अब देखो इधर ध्यान दो. एच सी ट्रिपल बॉन्ड सी आणि एच. अब इसमें क्या एच सी सी बॉन्ड एंगल कितने करेगा 180 डिग्री का. 180 डिग्री. इकडून घेतलं तरी तसंच एच सी सी 180 डिग्री. और इसकी ज्योमेट्री कौन सी है, लीनियर है. ते तुम्हाला समजते. ज्योमेट्री लिहून टाका. लीनियर. ठीक है. किती जण प्रेझेंट आहे वेदांत. म्हणजे बाकीचे झोपलेले आहे काय. हुमांशु काय पावर देत. हो सर, आहे सर. बर. झोपलं नाही पाहिजे बाबू. झोपायचं नाही. हा सर, नाही झोपत. हा, कारण की कसं आहे आपल्याला सवय असते. एखाद्या वेळेस वाटते साहजिक आहे रविवारी झोपू बुवा असं दिसत. आता हे रविवार बॅचेस बंद आहे म्हणून 8 तरी होऊन राहिलेले आहे, 7:45. बॅचेस जर चालू असल्या तर मी रविवारी 6लाच घेत असतो बॅच. 6 वाजता पोहोचून जातो क्लासवर मी. मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर 12वीची बॅच मी सकाळी 6ला घेतलेली आहे कंपल्सरी. तेवढे वाजता या, कसंही करा पण या. बरं असो. तर आता हे संपलं का, आलं का लक्षात तुमच्या पूर्ण. हो सर. हा, तर आपण सर. किती प्रकारचे हायब्रिडायझेशन घेतले. 3 टाइप्स. sp3 SP2 आणि SP. SP2 SP. हा. sp3 मध्ये एस चा किती, पीचे किती. S1 PZ3. S1 S1 PZ3. PZ3. 7 Good. PZ3. sp2 में S7 S7 PZ2. PZ2. S1 PZ2. व्हेरी गुड. आणि sp3 मध्ये जॉमेट्री कोणती असते. ओरिजिनल जॉमेट्री Tetrahedral. टेट्राहेड्रल. हा, व्हेरी गुड. बॉन्ड एंगल कितीचा असतो. 120 डिग्री. बारू काय तुला 09.28. 109 डिग्री 28 मिनिट. 4 वाक. 109 डिग्री 28 Minutes. हा. त्याच्यानंतर अमोनियाचा शेप कोणता सांगितला मी. अमोनियाचा पानं पलटवून आलेले आहे. मला लक्षात येऊन आलेलं आहे. पानं पलटवून गदडे मोठे मूर्ख. कोणाच्या घरची टीव्ही चालू आहे, आवाज कमी करा जरा. अमेरिकी राष्ट्रपती चालू आहे त्याच्यात. पिरॅमिडल आहे त्याची. नालायक हो. 120. अरे जॉमेट्री विचारली रे दादा.
बॉन्ड अँगल किती होता त्याचा 107. 18 हा minutes. आणि वॉटरची जॉमेट्री कोणती आहे? डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल किंवा दुसरं Angular V shape. हा अँग्युलर व्ही शेप. बॉन्ड अँगल कितीचा होता? 104 degree 39 minutes. 39 38. बरं ठीक आहे चला. हा 35. आता दुसरं मेन म्हणजे वॉटर मध्ये किती लोन पेअर होत्या? 2. हा आणि इकडे अमोनिया मध्ये 1. हा आणि कार्बनच्या एक्झाम्पल मध्ये किती लोन पेअर असतात? कन्फ्यूज आहे तुम्ही लोक, कन्फ्यूज आहे, कन्फर्म नाही आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे त्याचं कारणच हे असते, कन्फ्यूज होण्याचं कारणच एवढं असते की रीडिंग कमी करतो आपण. रीडिंग कम हो गया कि बात बिगड़ गई. रीडिंग करना बहुत ज्यादा जरूरी है. रीडिंग जितना बेटर करेंगे, जितना ज्यादा रीडिंग करेंगे उतने ज्यादा तुम लोग कन्फर्म हो जाएंगे, कॉन्फिडन्स येईल तुमचा. नाही तर मग कसं पाहावं लागते ना. आता जसं मी अमोनियाचा क्वेश्चन विचारला कोणता तो, तर तुम्हाला पानं पलटवायचं काम पडलं ना. पानं पलटवणे म्हणजे काय झालं? मदत घेणे. बरोबर आहे. मग मदत कोणाची घ्यायची? माझ्या हिशोबाने मदत घ्यायची आपल्या स्वतःच्या बुद्धीची, आपल्या स्वतःच्या ब्रेनची. ब्रेनची मदत घ्या. पानं पलटून काय फायदा आहे? ते तर पुस्तकात लिहिलेलं राहणारच आहे, वहीत लिहिलेलं राहणारच आहे तुमच्या. पण ब्रेन मध्ये पाहिजे ना. ब्रेन मध्ये असलं तर मजा येते. कडक वाचा, कडक वाचा, मस्त दनादन दनादन वाचा आणि व्यवस्थित करा, सगळं होते बरोबर. ठीक आहे. आता 23 तारखेपासून होतेच म्हणते सुरू. आपण अमोरासमोर येऊच. मग अमोरासमोर आला म्हणजे माहीतच पडते तुम्हाला कसं असते 11वी आणि कसं असते 12वी. ठीक आहे. आता हे तर घरच्यासारखं चालू आहे रे. ओके चला बाय.